गुड मॉर्निंग स्टुडंट. लास्ट लेक्चर आपण ट्रेडिंग अकाउंट पाहिला होता. त्याचं एक एक्झाम्पलही पाहिलं होतं आणि ते सोडवलं होतं. आय होप तुम्ही ते सोडवलेलं असेल आणि तुम्हाला ते समजलंही असेल. तर आज आपण दुसरं स्टेटमेंट जे आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बघा आपण रूल्स जे आहेत नॉमिनल्सचे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, या रूलनुसारच आपल्याला जायचं आहे. बाकी काही नाही ह्याच्यात. जसं आपण लेजर अकाउंट्स तयार करतो त्याप्रमाणे इथे एक लेजर्स अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. लाईक दॅट दिस इज अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. दिस साईड इज डेबिट साईड and this is a credit side. Profit side, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, जे इनडायरेक्ट एक्सपेन्स आहेत, जे लॉसेस आहेत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स लाईक दॅट सॅलरी, रेंट एक्सेट्रा are recorded in debit side of the profit and loss account, and all the received income are recorded in credit side like that rent received, commission received, indirect incomes are recorded in credit side of the profit and loss. We are last video we are prepare a trading account, and this trading account is only for sell, purchase, means a product related concept are recorded in ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटला आपण बघितलं की प्रॉडक्टशी रिलेटेड जे काही उत्पादनाशी रिलेटेड जे काही खर्च आहेत किंवा जे उत्पन्न आहेत, परचेस आहेत, सेल आहे, ओपनिंग स्टॉक आहे, क्लोजिंग स्टॉक, या सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात. रॉयल्टी येते, कॅरेज इनवर्ड येतं, वेजेस, ह्या सगळ्या एक्सेट्रा हे सगळं त्याच्यात येतं. तर प्रॉफिट अँड लॉस बघूया काय आहे. दिस अकाउंट इज मेन अकाउंट ऑफ फायनल अकाउंट विच गिव्स द फायनल वर्किंग रिझल्ट ऑफ द बिझनेस. हे आपल्याला काय करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला फायनल वर्किंग रिझल्ट मीन्स ॲक्युरेट प्रॉफिट, ॲक्युरेट लॉस आपल्याला इथं पाहायला मिळतो. इट इज अ प्रिपेअर ऑन द बेसिस ऑफ इनडायरेक्ट एक्सपेन्स अँड इनडायरेक्ट इन्कम. मी फर्स्ट तुम्हाला जेव्हा बोलले होते तेव्हा आपण पाहिलेलं की इनडायरेक्ट एक्सपेन्स आणि इनडायरेक्ट इन्कम्स आर रेकॉर्डेड इन दिस स्टेटमेंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज मेंटेन टू असर्टेन नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस. याच्यातला जो काही डिफरन्स आहे त्याला आपण नेट प्रॉफिट और नेट लॉस म्हणणार. जो आपण बॅलन्स कॅरीड डाऊन किंवा लेजर बॅलन्सिंग जेव्हा आपण करत असतो आणि डेबिट साईडची टोटल करायची, क्रेडिट साईडची टोटल करायची आहे, जे एक्सेस असेल त्यातून जी कमी असणार आहेत त्याच्यातून ते काय करायचे, लेस करायचे, आणि जे काही डिफरन्स येईल, सपोज डेबिट साईडला जर आपल्याला आला तर तो काय असणार आहे, प्रॉफिट, आणि सपोज तो क्रेडिट साईडला आला तर तो काय असणार आहे, लॉस. द डेबिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस accounts include all the indirect expense such as office or administrative expenses, financial expenses, selling or distribution expenses. Distribution expenses means transport, wages, like that. The credit side of the profit and loss account include indirect incomes like that commission received, rent received, discount on, etc. When the credit side of the account is greater than debit side, it is called as net profit, and when the debit side of the account is greater than the credit side, it is called as a net loss. Means डेबिट साईडचा जर डिफरन्स आला, डेबिट साईड एक्सेस असेल क्रेडिट साईडपेक्षा, तर आपल्याला तिथं नेट लॉस दिसणार आहे. मीन्स हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. या साईडला येणारा जो डेबिट साईडला येणारा जो डिफरन्स आहे तो काय असणार आहे, प्रॉफिट, आणि क्रेडिट साईडला येणारा असणार आहे लॉस, नेट लॉस. नेट प्रॉफिट loss is transferred to capital account. Profit and loss account is nominal
अकाउंट. मी लेक्चर चालू करतानाच तुम्हाला सांगितलं की नॉमिनल्सचे रूल्स आपल्याला इथं ॲप्लाय करायचे आहेत आणि हे वाक्य जे मी तुम्हाला दिलेलं आहे ते तुमच्यासाठी काय आहे, महत्त्वाचं आहे. ठीक आहे. मग आपण प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट पाहणार आहोत. या फॉर्मॅटमध्ये आपल्याला बघा काय काय दिलेलं आहे. या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ग्रॉस लॉस ब्रॉट डाऊन, हा ग्रॉस लॉस जो आहे तो कुठून आलेला आहे, तर हा आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडहून आलेला आहे. आणि ट्रेडिंग अकाउंटच्या जर डेबिट साईडला असेल तर तो ग्रॉस प्रॉफिट असतो. आपला हा जो ट्रेडिंग अकाउंट आहे ते अपोजिट साईडला जर आपण बॅलन्स कॅरीड डाऊन बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहितो त्याप्रमाणेच हे अकाउंट्सचे ट्रान्सफर करायचे आहेत. त्यानंतर याच्यात काय काय येतं तर सॅलरी, वेजेस, रेंट रेट्स अँड टॅक्सेस, इन्शुरन्स, बँक चार्जेस, डिस्काउंट अलाउड, ऑडिट फी, डेप्रिसिएशन ऑन फिक्स्ड असेट. आपण बघितलं डेप्रिसिएशन अख्खा टॉपिक आपण याच्यावर बघितलेला आहे. आणि फिक्स्ड जे असेट दिलेले आहेत तिथं आपल्याला इथं येतं इनर कॉलम, आउटर कॉलम, 2 कॉलम्स इथं तयार करावे लागतात. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स, ॲडव्हर्टाइजमेंट, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, इंटरेस्ट पेड. तर इंटरेस्ट रिसीव जो असेल तो कोणत्या साईडला येणार आहे तर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट मीन्स इंटरेस्ट रिसीव्ड क्रेडिट साईडला येणार. देन लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट, पॅकिंग एक्सपेन्सेस, कमिशन, बॅड डेब्ट्स मीन्स इनरिकवरेबल अमाऊंट फ्रॉम डेटर्स, इट इज कॉल्ड ॲज बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स इथे येणार आहेत ओल्ड, न्यू बॅड डेब्ट्स, न्यू RDD, लेस ओल्ड RDD. आपल्याला ओल्ड RDD ही ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला दिसते. तर जी न्यू RDD आहे किंवा डेबिट साईडला जी RDD त्याला आपण न्यू RDD असं म्हणू शकतो. त्यानंतर हे सगळे जे इफेक्ट आहेत हे डेटर्सची रिलेटेड आहेत. कोणाशी रिलेटेड आहेत? डेटर्स. ओके. देन आपल्याला क्रेडिट साईड बघायची आहे. क्रेडिट साईडला काय काय येतं तर ग्रॉस प्रॉफिट, रेंट रिसीव्ड, कमिशन रिसीव्ड, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स, मिसलेनियस इन्कम म्हणजे सन्ड्री इन्कम्स, किरकोळ जे काय आपल्याला मिळतात ते, डिस्काउंट रिसीव्ड. बघा इकडे डिस्काउंट अलाउड आला आहे तर इकडे डिस्काउंट रिसीव्ड आलेला आहे. त्यानंतर नेट लॉस. आपण मगाशी बघितलं की या साईडला जो डिफरन्स येतो तो काय असतो? लॉस असतो. तर या साईडला येणारा डिफरन्स हा काय असतो? नेट प्रॉफिट. आणि ट्रान्सफर टू कॅपिटल काही येऊ देत. सपोज तो प्रॉफिट आला तर कॅपिटलमध्ये आपण तो ॲड करणार आहोत आणि लॉस आला तर कॅपिटलमधून लेस करणार आहोत. ठीक आहे. ह्याच्यानंतर आज आपण हा फॉर्मॅट बघितला. अजूनही मी तुम्हाला व्हिडिओ पाठवते त्याच्यामध्ये आपण ट्रान्सफर कसं करायचं, ट्रेडिंगला कुठलं, प्रॉफिट अँड लॉसला कुठलं हे आपण त्याच्यात पाहणार आहे. 2 आपण अकाउंट्स प्रिपेअर करणार. ठीक आहे.